नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1.5 वाटी आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. आता हे सगळे गोडे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊया. यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घालूनच बॅटर तयार करून घ्या, म्हणजे पिठाच्या यामध्ये गाठी होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं. बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायचे. जास्त हे बॅटर घट्ट सुद्धा ठेवायचं नाही आणि सेल सुद्धा ठेवायचं नाही, असं मध्यम थिकनेसचं बॅटर ठेवायचे. आता यावरती झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता आपल्याला चटपटीत हिरवं वाटण करायचं आहे, तर त्यासाठी 6 ते 7 हिरव्या मिरचीचे काप घेतले, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं. यामध्ये 1 इंच आल्याचे काप घालून घेतले, 2 चमचे धणे घातलेले आहे, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची, त्यामुळेच वाटण्याला चव खूप छान येते. अजिबात पाण्याचा थोडाही वापर न करता या पद्धतीचं जाडसर आपल्याला वाटण हे तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतलेली आहे आणि त्यांची साल काढून घेतली. आता ही बटाटी आपल्याला किसून घ्यायची आहे. बटाटे किसून घेतली. आता भाजी कशी करायची ते बघूया. त्यासाठी पॅनमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालंय. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून यामध्ये घालायची. आता हे तयार करून घेतलेलं आलं, लसूण, हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये घालून घ्यायचं. वाटण छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतलं गेलंय. यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. बटाट्यांचा अंदाज घेऊन संपूर्ण मीठ आपल्याला या वाटणामध्येच घालून घ्यायचे. पोहे खायचे 2 छोटे चमचे यात आता पाणी घालायचे. असं पाणी घालून घेतल्यामुळे मसाले जळणार नाही. आता आपल्याला छान हे वाटण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. वाटण पुन्हा मी छान परतून घेतलेलं आहे. आता हे किसून घेतलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. बटाटे छान या वाटणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आज आपण ब्रेड पकोडा तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. मस्त असं चटपटीत हे सारण तयार होतं आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतं. आता हे सारण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. 10 मिनिट जवळ झालेले आहे आणि हे जे बॅटर आहे बेसन पिठाचं, तर ते सुद्धा छान मुरलं गेलेलं आहे. बॅटर 10 मिनिटं आपल्याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. असं हे बॅटर फेटून घेतल्यामुळे हलकं होतं आणि यामध्ये बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही. आता ब्रेड सँडविच कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी इथे मी सँडविचचे 2 ब्रेड घेतलेले आहे. ब्रेडच्या एका साईडला आपल्याला 1.5 चमचा तयार करून घेतलेलं बटाट्याचं सारण लावून घ्यायचं आहे. आता दुसरी ब्रेडची स्लाइस यावरती ठेवायची आहे आणि हाताने याला छान असं आपल्याला प्रेस करून घ्यायचे. आता हे ब्रेड आपल्याला आतून या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. आता लगेच आपण हा ब्रेड पकोडा फ्राय करून घेणार आहोत, तर त्यासाठी आधीच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपल्याला हा जो ब्रेड पकोडा आहे, तर तो या पद्धतीने या बेसन पिठाच्या बॅटरमधून कोट करून घ्यायचा आहे आणि लगेच तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हा ब्रेड पकोडा गॅसच्या मिडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. हा ब्रेड पकोडा एका साईडने फ्राय झाल्यावरती याला उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील याला फ्राय करून घ्यायचे. इथे मी हा ब्रेड पकोडा दोन्ही साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगला फ्राय करून घेतला. आता याला आपण काढून घेऊया. मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा हा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. दिसायला एवढा सुंदर दिसतो, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतो हा ब्रेड पकोडा. लहान काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट तयार झालेला आहे. या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेली आहे. गाजर 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता या गाजरावरची आपल्याला साल या पद्धतीने काढून घ्यायची आहे. इथे मी या सगळ्याच गाजरवरची जी साल आहे, तर ती काढून घेतलेली आहे. आता हे गाजर आपण किसून घेऊया. इथे मी ही सगळी गाजर किसून घेतलेली आहे. इथे आज आपण गाजरची बर्फी तयार करत आहोत, तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे. इथे आपण अर्धा किलो गाजर घेतली होती, तर त्याच प्रमाणामध्ये अर्धा लिटर इथे आपल्याला दूध घ्यायचे
आता या दुधाला एक खडखडून आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। बघू शकता दुधाला छान खडखडून उकळ आलेली आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि यामध्ये आपल्याला हे किसून घेतलेलं गाजर घालून घ्यायचं आहे। आता हा गाजराचा किस छान या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। या पद्धतीने छान हा गाजराचा किस यामध्ये मिक्स करून घेतलाय। आता हा किस आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत पूर्णपणे हे दूध आटत नाही तोपर्यंत हा गाजराचा किस शिजवून घ्यायचा। इथे आपल्याला बर्फी तयार करायची आहे गाजराची, त्यामुळे जे दूध आहे ते पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची। इथे मी हा जो गाजराचा किस आहे तो पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे बघू शकता दुधाचा एकही थेंब यामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये, पूर्ण दूध हे आटलं गेलेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आता ही साखर आपल्याला छान या गाजराच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता जशी जशी साखर विरघळेल तसं तसं पुन्हा याला पाणी सुटायला सुरुवात होईल। बघू शकता गाजराच्या किसाला पुन्हा पाणी सुटलेलं आहे। आता हे जे साखरेचं पाणी आहे तर हे देखील पूर्णपणे या गाजराच्या किसामध्ये आटवून घ्यायचं आहे। थोडासा सुद्धा पाण्याचा थेंब या गाजराच्या किसामध्ये शिल्लक नसावा याची काळजी घ्यायची। इथे मी हा गाजराचा किस पुन्हा शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता थोडासा सुद्धा पाण्याचा थेंब यामध्ये अजिबात शिल्लक राहिलेला नाहीये। इथे आपला हा जो किस आहे तर तो छान मस्त शिजला गेलेला आहे। यामध्ये आता 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि इथे मी 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे। खवा नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता। पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि खवा छान आपल्याला या गाजराच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पुन्हा 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण खवा घातलेला आहे। खव्याचा जो फ्लेवर आहे तर तो छान या बर्फीमध्ये व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे, त्यामुळेच बर्फी सुद्धा चवीला अप्रतिम लागते। इथे मी खवा देखील छान या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलेला आहे। इथे आपलं हे जे बर्फीचं मिश्रण आहे तर ते छान तयार झालेलं आहे। आता लगेच आपण बर्फी सेट करायला घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 केकचं टीन घेतलेलं आहे। टीनला आधीच तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे। असं टीन नसेल तर तुम्ही इथे घरातील प्लेट सुद्धा वापरू शकता। आता लगेच हे मिश्रण गरम असतानाच टीनमध्ये घालून घ्यायचे आणि लगेच आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बर्फीचं मिश्रण छान मी इथे सेट करून घेतलेलं आहे। आता हे बर्फीचं मिश्रण 10 ते 12 तास रूम टेम्परेचरवरती सेट होण्यासाठी ठेवायचे। इथे मी हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं। मिश्रण व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता लगेच याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे। इथे मी चौकोनी शेपमध्ये वड्या कट करून घेत आहे। हवं तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा वड्या कट करून घेऊ शकता। इथे मी या वड्या मस्तशा कट करून घेतलेल्या आहे। आता बर्फी दिसायला अप्रतिम दिसण्यासाठी यावरती मी पिस्त्याचे काप लावून घेत आहे। हवं तर तुम्ही काजू किंवा बदामाचे काप लावू शकता किंवा चांदीचं वर्क वापरलं तरी सुद्धा चालेल। मस्त अशी इथे आपली मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट अशी गाजरची बर्फी तयार झालेली आहे। यातील एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते। बघा काय मस्त दिसत आहे बर्फी। ही बर्फी दिसायला एवढी सुंदर दिसते ना, त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, 1 वाटी ताजा हिरवागार वाटाणा इथे मी घेतलेला आहे। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 3 हिरव्या मिरचीचे काप इथे मी घेतलेले आहे आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या। जराही पाण्याचा वापर न करता या पद्धतीचं आपल्याला जाडसर याचं वाटण हे तयार करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे। यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं, अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे। आता पोहे खायचे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचे। आता हे बेसन पीठ गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला 1 ते 2 मिनिटं तांबूस रंगावरती परतून घ्यायचे। बेसन पीठ परतून घेतलेलं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे पदार्थाला बाइंडिंग येते आणि पदार्थाची चव सुद्धा खूप छान लागते। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटणाचं हे वाटण घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण थोडंसं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। वाटण परतून घेतलं, यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हिंग, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर घालून घ्यायचे आहे।
पदार्थ चटपटीत बनवायचा आहे, त्यामुळे अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे, पोहे खायचा 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटे हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटण परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे वाटण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता वाटण थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। पॅन मध्ये 1 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचे, चिमूटभर यामध्ये हिंग घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 1 छोटा चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचे। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याला एक खडखडून आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे। बघू शकता पाण्याला खडखडून उकळ आलेली आहे। आता इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा थोडा थोडा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। असा थोडा थोडाच रवा पाण्यामध्ये घाला म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाही। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। पाणी आपण छान गरम करून घेतलेलं होतं, त्यामुळे रवा लगेच शिजला जातो आणि याचा असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते। बघू शकता या पद्धतीने याचा मस्तसा मऊसूत असा गोळा हा तयार झालेला आहे आणि या मिश्रणासाठी बरोबर 1 वाटी पाणी आपण वापरलेलं आहे 1 वाटी रव्यासाठी। गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला असंच वाफेमध्ये ठेवून द्यायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। वाटण देखील थंड झालेलं आहे। थोडंसं वाटण आता हातामध्ये घ्यायचे आणि याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे। इथे मी हे सगळे बॉल्स तयार करून घेतले। हे बॉल्स आपण तयार करून घेत होते तोपर्यंत या रव्याच्या मिश्रणावरती देखील चांगली वाफ आलेली आहे। मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचे। मिश्रण हलकसं थंड झाल्यावरती हाताने चांगलं 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण छान मळून घेतलेलं आहे। आता या मिश्रणातील लिंबाच्या साईज एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा अशा पद्धतीने आपल्याला बॉल हा तयार करून घ्यायचा आहे। इथे आज आपण वाटाण्याची मस्तशी चटपटीत कचोरी बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी हा बॉल तयार करून घेतला। याच पद्धतीने रव्याचे सगळे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे। आता कचोरी कशी बनवायची ते तुम्हाला सांगते। त्यासाठी लिंबू पिळायचं मशीन इथे मी घेतलेलं आहे। याला आतून तेल लावून ग्रीस करून घेतले। रव्याचा बॉल यामध्ये असा ठेवायचा आणि अगदी हलक्या हाताने याला असं आपल्याला प्रेस करून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने याची मस्तशी वाटी इथे आपली तयार झालेली आहे। वाटाण्याचा तयार करून घेतलेला बॉल्स आपल्याला या पद्धतीने या रव्याच्या वाटीमध्ये ठेवायचा आहे। वाटाण्याचं जे सारण आहे तर ते असं बोटाने आपल्याला प्रेस करत जायचं आहे आणि रव्याचं मिश्रण असं बोटांनी वरती उचलत जायचं आहे। या पद्धतीने एक्स्ट्राचं पीठ यावरचं काढून घ्यायचंय, हाताने याला एकसारखं करून घ्यायचंय। बघू शकता इथे आपली मस्तशी कचोरी तयार झाली। याच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या। आता कचोरी फ्राय करण्यासाठी तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय। तेल गरम झालंय, यामध्ये या कचोऱ्या घालून घ्यायच्या। या कचोऱ्या आपल्याला गॅसच्या मध्यम आचेवरती हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। कचोरी एक साइडने फ्राय झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साइडने मस्त क्रिस्पी कुरकुरीत हलक्या गुलाबी रंगावरती कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या। इथे मी या कचोऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहे। बघू शकता कचोऱ्यांना मस्त रंग आलेला आहे। मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत कचोऱ्या तयार झालेल्या आहे। वाटाण्याची ही कचोरी मस्त चटपटीत तयार होते, चवीला अगदी भन्नाट लागते। लहान मुलंच काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतकी चविष्ट तयार होते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये जाड रवा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला याला मिक्स करून घेऊयात, यावरून अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतलं याच्या गुठळ्या तयार होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। बघा इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या कपाने बेसन पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं होतं, तर त्यातील पाव कप पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि तेल लावून ताटाला ग्रीस करून घ्यायचं आहे। कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे। यामध्ये एक रिंग ठेवायची आहे। रिंग नसेल तर तुम्ही ते डब्याचं झाकण सुद्धा वापरू शकता। आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय। पाणी गरम झाल्यावरती तेल लावून घेतलेलं हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे।
आता 10 मिनिट इथे झालेले आहे आणि इथे आपलं हे बॅटर सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे। यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। हळद अगदी कमीच वापरायची, जर हळद जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आणि पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि अगदी छान मऊ लुसलुशीत जाळीदार असा तयार होतो। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ढोकळा मऊ लुसलुशीत स्पंजी तयार होण्यासाठी यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे आणि अगदी पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। आता वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा 10 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। आता आपण यावरचं झाकण काढूया। बघू शकता मस्त असा ढोकळा टम्म फुगून वर आलेला आहे। याला चेक करून घ्यायचंय, टूथपिक अगदी क्लीन निघत आहे, याचा अर्थ ढोकळा इथे आपला शिजला गेलेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण यासाठी तडका तयार करून घेऊया। पॅन मध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यावरती यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे। 4 ते 5 हिरवी मिरची घालायची आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 1 ते 2 मिनिटं ही फोडणी आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे। आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपण ढोकळ्यावरती घालून घेऊया। असा हा बेसन पिठाचा ढोकळा अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही अगदी छान लागतो। आता आपण याला कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। मी तुम्हाला ढोकळ्यातील एक पीस काढून दाखवते। बघा, ढोकळ्याला छान जाडी पडलेली आहे आणि छान असा मऊ लुसलुशीत असा स्पंजी सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे। हा ढोकळा चवीला अगदी छान असा तयार होतो। तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता आणि नाश्त्याला सुद्धा तयार करून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। यामध्ये 1 कप आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात। बेसन पिठामुळे छान क्रिस्पी आणि खुसखुशीत हा पदार्थ तयार होतो। यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे। 1 चमचा यामध्ये धणे पावडर घालायची आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूया। 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे। तिळामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। असाला मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे, कारण कोथिंबीर मध्ये सुद्धा पाण्याचं मॉइश्चर असतं। याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे पीठ तयार करण्यासाठी मला 3 ते 4 टेबलस्पून एवढंच पाणी लागलेलं आहे आणि छान असं मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे। इथे आपण ज्वारीच्या पिठाची कोथिंबीर वडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी या पिठातील अर्धा पोर्शन आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा एक लांबुडा रोल तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा रोल देखील तयार करून घ्यायचा आहे। आता हे रोल आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे, त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली, याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेले हे रोल आपल्याला असे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे। वड्या स्टीम करण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाणी गरम झालं। आता यावरती ही चाळण ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला हे रोल स्टीम करून घ्यायचे आहे। इथे मी हे रोल स्टीम करून घेतलेले आहे। आता आपण यांना चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकतात टूथपिक क्लीन निघालेले आहे, याचा अर्थ रोल शिजले गेलेले आहे। आता हे रोल हलके थंड करून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। साधारण 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती अशा पद्धतीने आपल्याला हे रोल कट करून घ्यायचे आहेत। इथे मी रोल कट करून घेतलेले आहेत। आता ह्या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। मी याला डीप फ्राय करणार आहे, कारण डीप फ्राय केल्यामुळे याची चव जास्त छान लागते। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला या वड्या घालून घ्यायच्या आहे। वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे मी या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। बघू शकतायत छान अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत।
दिसायला एवढ्या सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।